बातमी जळगाव मधून आहे। जळगावच्या भडगाव तालुक्यातील एका गावात नसरापूर प्रमाणेच 3 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत मयत बालिकेच्या कुटुंबियांना अद्यापही न्याय मिळाला नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असूनही मयत बालिकेचे कुटुंबीय कोर्टाच्या चक्रा मारतायत। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात 2023 मध्ये 7 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं संपूर्ण जिल्हा सुन्न झाला होता। या प्रकरणी संशयित आरोपी स्वप्नील पाटील याला अटक करण्यात आली होती। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल असं सांगण्यात आलं होतं, मात्र 3 वर्ष उलटूनही या खटल्याचा निकाल लागलेला नाही। आजही पीडित बालिकेचे आईवडील आणि आजी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही आपल्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून ते सातत्यानं कोर्टाच्या फेऱ्या मारतायत। जोपर्यंत माझ्या नातीला न्याय मिळत नाही तोपर्यंत अशा घटना समाजात घडत राहतील अशी व्यथा पीडित बालिकेच्या आजीनं व्यक्त केली आहे। आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालू असताना सुद्धा 3 वर्ष झाले तरी फास्ट ट्रॅक कोर्ट अजून न्याय देत नाहीये। जिथपर्यंत हा चिमुकलीला न्याय मिळेल तोपर्यंत लहानच्या मोठ्या मुली जगामध्ये सुरक्षित राहत नाही। आपण आता घराच्या बाहेर जर निघाले तर तिथपर्यंत आई म्हणते की मुलगी कुठे गेली, तर ती बाहेर जर शाळेत जात असताना ती घरात आई ती बाहेर लगेच पाहते की मुलगी कुठे गेली आपली। ते तिचा जीव लहानचा मोठा धडधड जीव करतो की मुलगी काय होईल बस। जगामध्ये जशा घटना घडताय तर कशा लहानच्या मोठ्या मुली कशा करतील आणि कसं काय लहान वागतील मुली ते समजत नाही ना। फास्ट ट्रॅक कोर्टचा खरंच फायदा होतो का हे कुठेतरी जर बघायचं असेल तर दुर्दैवी घटना जी इथं घडली या गावामध्ये इथं आपल्याला जाणवेल 3 वर्ष होऊन सुद्धा त्या फास्ट ट्रॅक कोर्ट मधून अजूनपर्यंत न्याय हा मिळालेला नाही। त्याच्याच बरोबर ज्या लोकांनी साक्ष दिली होती, जी काही त्यातली लहान मुलं होते, आज कुठेतरी कदाचित त्यांना घाबरवलं जातंय का काय वेगळं कारण हे आपल्याला सांगता येत नाही। जे इथं राहत होते ते आता इथं न राहता स्थलांतर झालेले आहेत। मग कुठेतरी इथे असणाऱ्या त्या मुलीच्या आईला, वडिलाला, आजीला भीती वाटते की त्या मुलीला न्याय मिळेल का।